मनसेचे नेते आणि प्रवक्ते आणि केशव उपाध्ये भाजपचे नेते आणि प्रवक्ते सर्वांचं स्वागत। मी पहिल्यांदा उदय सामंतांपासून सुरुवात करेन। त्याचं कारण ते एकतर मंत्री आहेत विद्यमान सिनियरिटीच्या दृष्टीने सुद्धा आणि एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा जो माशेलकर समितीचा आलेला आहे, कारण या समितीमध्ये 1ली ते 12वी हिंदी सक्तीची असावी असा अहवाल होता म्हणे आणि तो उद्धव ठाकरेंनी स्वीकारला होता असं तेव्हाचे मंत्री आणि आत्ताचे विद्यमान मंत्री उदय सामंत म्हणतात। त्यामुळे उदय सामंतजी, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की हा काय अहवाल होता आणि तो ठाकरेंनी कसा काय स्वीकारला तेव्हा? एकतर मला असं वाटतं की UBTचे पक्षप्रमुख ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री असतानाच एज्युकेशन पॉलिसी 2020 ही लॉन्च केली केंद्र सरकारनं आणि मग त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये कशी करावी यासाठी डॉक्टर माशेलकरांच्या नेतृत्वाखाली एक समिती गठीत झाली। त्यांनी एक अहवाल तयार केला आणि त्या अहवालामध्ये त्यांनी स्पष्ट असं म्हटलं की मराठी, इंग्रजी आणि हिंदी ह्या 3 भाषा 1लीपासून 12वीपर्यंत कंपल्सन केलं पाहिजे, त्या कंपल्सरी केल्या पाहिजेत, त्या सक्तीच्या केल्या पाहिजेत आणि तो अहवाल तसाच्या तसा मुख्यमंत्री मोदयांनी स्वीकारला तत्कालीन। आणि त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जर हा अहवाल स्वीकारला नसता तर हिंदी सक्तीची करा हा शब्दप्रयोगच महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागामध्ये आला नसता आणि ज्यांनी हे सक्तीचं पर्याय स्वीकारला तेच आता मोर्चे काढतायत। मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो सामंतजी, त्यापूर्वी आणखी एक प्रश्न मी किरण माने यांना सुद्धा घेईन। किरणजी, या हिंदीच्या अप्रत्यक्ष सक्ती बाबतीत तुम्ही कशा प्रकारे पाहताय, तुमचं काय मत आहे? किरण मानेजी। हे बघा, महाराष्ट्रातल्या लहानग्या लेकरांना पहिलीपासून हिंदीची अप्रत्यक्ष सक्ती करण्याचा सरकारचा हा निर्णय ना, तो अतिशय क्रूर, असंवेदनशील, अविवेकी, अविचारी आणि मराठीसाठी घातक आहे असा माझा आरोप आहे। त्यामुळे या निर्णयाला मी तीव्र शब्दात विरोध करतो आणि त्याचा निषेध करतो। आणि हे सगळं मी जे करतोय ते हिंदीच्या द्वेषापोटी नाही बरं का। हिंदीचा द्वेष नाही, कुठल्याच भाषेचा द्वेष नाही, सगळ्या भाषा चांगल्याच आहेत, पण मराठी ही जगली पाहिजे। मराठीविषयीचं प्रेम, तिच्याविषयी असलेली काळजी आणि तिच्या रक्षणाची आपल्यावर असलेली जबाबदारी याचं भान मला आहे, म्हणून मी हे बोलतोय। एकतर तुम्ही लक्षात घ्या, आज महाराष्ट्रातल्या बहुतांश घरामध्ये मुलांचे आईबापच कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली आहेत, मुलं सोडा मुलांचे आईबाप कॉन्व्हेंटमध्ये शिकलेले आहेत। त्यामुळे जन्मापासून मुलांच्या कानावर कायम अशी हिंदी आणि इंग्रजी मिश्रित मराठी पडलेली आहे। ते मूल बोबड्या बोलातून संघर्ष करत कसं बसं नीट बोलायला शिकतंय आता आणि ते शाळेत जातं, तेव्हा पहिलीपासूनच त्याला आपली मराठी भाषा किती समृद्ध आहे हे कळायला पाहिजे, मराठी भाषेची गोडी लागायला पाहिजे। त्याला बहिणाबाईंच्या, तुकोबारायांच्या ओव्यांपासून ते अगदी शांता शेळकेंच्या कविता असतील, अनिल अवचेटांचं साहित्य असेल, अनेक लोकांनी लहान मुलांसाठी खूप गोड, खूप छान साहित्य मराठीत लिहून ठेवलंय। त्याची ओळख त्यांना व्हावी, मराठीची ओळख व्हावी, मराठीमधल्या खूप चांगल्या बोली आहेत त्या बोलींची ओळख व्हावी, मराठीचा समृद्ध वारसा त्यांच्यापर्यंत जावा। त्याच वेळी तुम्ही हिंदीची सुद्धा सक्ती लादताय, इंग्रजी तर आहेच, तर हे अत्यंत क्रूर आहे, हे मुलांच्यावर अन्याय करणार आहे, महाराष्ट्रावर, मराठीवर अन्याय करणार आहे। मला असं वाटतं सरकार हा निर्णय घेऊन मराठीच्या नरडीला नख लावत आहे, माझा आरोप आहे। तेव्हा आपण दोन्हीकडच्या काही प्रतिक्रिया जाणून घेतल्यात। मी आता केशव उपाध्यांकडे जाणार आहे आणि त्यानंतर अविनाश अभ्यंकर, मनसे आणि श्रीपाद भालचंद्र जोशींकडे मी जाणार आहे, त्यांची भूमिका समजून घेईन। केशवजी, आपले यापूर्वी सुद्धा 0 ओव्हरमध्ये चर्चा झालीच होती, मी पुन्हा आपल्याला विचारतोय, सरकारचं म्हणणं आहे की ही हिंदी सक्ती नाही, हे तांत्रिक दृष्ट्या बरोबर आहे, 3री भाषा सक्ती